दैनिक नवप्रभाचे संपादक आणि गोवा मराठी अकादमीच्या कार्यकारिणीचे सदस्य परेश प्रभू यांनी संपादित केलेलं बक्षी बहादर जीवबादादा केरकर यांच्या चरित्राचे 2 खंड तयार केलेत. त्यातल्या पहिल्या खंडाचं प्रकाशन 2 वर्षापूर्वी झालं आणि आत्ता दुसऱ्या खंडाचं प्रकाशन आज होत आहे. आपल्या गोमंतकामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जो इतिहास शिकवला जातो त्या इतिहासात काही व्यक्तींचं चरित्र हे विद्यार्थ्यांसमोर येणं आवश्यक आहे, कारण इतिहास हा नेहमी प्रेरणा देण्यासाठी असतो. आपल्या गोमंतकामध्ये केरी गावचे सुपुत्र जीवबादादा केरकर यांनी महादजी शिंदेंच्या काळामध्ये उत्तर हिंदुस्थानामध्ये जो पराक्रम गाजवलेला आहे आणि पराक्रमाची जी सोनेरी पानं लिहिलेली आहेत, दुर्दैवानं आज आपल्या नव्या पिढीसमोर हा इतिहास नाही. परेश प्रभू यांनी हा सगळा कालखंड आणि त्या कालखंडातील जीवबादादांचं जे चरित्र आहे ते पहिल्या खंडामध्ये आलेलं आहे आणि दुसऱ्या खंडामध्ये ही सगळी जी पत्रं आहेत त्या संदर्भातली मौलिक पत्रं आहेत आणि त्या पत्रांच्या माध्यमातून त्या काळची सामाजिक स्थिती, त्या काळची राजकीय स्थिती, गोव्याचा सांस्कृतिक इतिहास, त्या काळची पत्रलेखनाची पद्धती, हा सगळा मौलिक इतिहास या दुसऱ्या खंडामध्ये आपल्याला मिळेल. तर मला असं वाटतं की आपल्यावर पोर्तुगीजांनी राज्य केलं, आपल्यावर इस्लामी राज्य आलं, तेव्हा परकीयांनी राज्य केलं, मग आपल्या त्या काळच्या गोमंतकीय सुपुत्रांनी काय केलं हे नव्या तरुण पिढीला जर समजायचं असेल तर हे जे जीवबादादा बक्षी बहादर जीवबादादा केरकरांच्या चरित्राचे 2 खंड आहेत ते अभ्यासासाठी खूप उपयुक्त आहेत. आणि मला असं वाटतं नवीन शैक्षणिक धोरण जे येतं आहे त्या धोरणात अगदी 5वी पासूनच्या त्या पदव्युत्तरच्या इतिहासामध्ये अभ्यासामध्ये ह्या चरित्राच्या संदर्भातून मुलांसमोर हा इतिहास गेला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न होतील. मी परेश प्रभू यांचं अभिनंदन अशासाठी करतो की त्यांनी 100 वर्षापूर्वी लिहिलेल्या या चरित्राचा अभ्यास करून त्याचा अतिशय सखोल अभ्यास करून उत्तम रीतीनं अन्वयार्थ सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि गोमंतकाच्या सुपुत्राच्या पराक्रमाची सोनेरी पानं आपल्यापर्यंत पोहोचण्याचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सगळ्या गोमंतकीय शिक्षण क्षेत्रामध्ये असणाऱ्या अभ्यासकांना विनंती करतो की हे पुस्तक नव्या संशोधनासाठी आणि गोमंतकाचा तेजस्वी इतिहास जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यासमोर आणावं, त्याचा अभ्यास करावा, त्याचं संशोधन व्हावं. 14 जानेवारी 1761 पानिपताच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा मराठ्यांचा भगवा हा दिल्लीवरती फडकवण्यासाठी ज्या ज्या वीरांनी योगदान दिलं त्याच्यामध्ये महादजी शिंद्यांचं नाव आपणाला हिरिरीनं घ्यावं लागतं. महादजी शिंद्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे जे वीर सेनानी होते त्यांमध्ये जीवबादादा केरकरांचं नाव अग्रक्रमाने येतं. गोमंतकीय भूमीतून अनेक वीरांनी मराठेशाहीच्या एकूणच वाटचालीमध्ये महान योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये जीवबादादा केरकरांचं नाव येतं. जीवबादादा केरकरांच्या कारकिर्दीचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे ते प्रशासकीय आणि लष्करी अशा दोन्ही आघाड्यांवरती त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. मराठेशाहीतली अतिशय महत्त्वाची लढाई म्हणजे खर्ड्याची लढाई, ही खर्ड्याची लढाई जिंकून देण्यामध्ये देखील जीवबादादांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे. मंदिर उभारणीमध्ये त्यांनी मोठं अमूल्य योगदान दिलेलं आहे. त्यांचं जे जीवनचरित्र आहे ते द्विखंडात्मक आहे आणि राज्याध्यक्षांनी ते प्रसिद्ध केल्याच्या नंतर दीर्घकाळ ते पुस्तक आपणाला उपलब्ध नव्हतं. आज ते पुस्तक द्विखंडात्मक हा ग्रंथ सर्वांना उपलब्ध झालेला आहे. सर्वांनी तो वाचावा आणि त्यांचं चरित्र समजून घ्यावं. गोवा मराठी अकादमीनं हे अतिशय मोलाचं काम केलेलं आहे आणि सर्व इतिहासप्रेमींची केवळ गोव्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या देखील त्यांनी सर्वांकरिता ही अमूल्य भेट दिलेली आहे. त्याबद्दल गोवा मराठी अकादमीबद्दल मी ऋण व्यक्त करतो. बहादर जीवबादादा केरकर हे आपल्या गोव्याचे केरीचे सुपुत्र. शिंदेशाहीमध्ये त्यांचं खूप मोठं कर्तृत्व होतं. पानिपतची जी 3री लढाई झाली तर त्याच्यामध्ये मराठ्यांचा पूर्ण पराभव झालेला होता आणि त्यानंतर पुन्हा मराठीशाहीचं जे भगवं निशाण दिल्लीवर जे फडकवलं महादजी शिंदेंनी,
त्यांचे उजवे हात बनून त्यांच्यासाठी लढणारे असे आपले जीवबादादा, तर त्यांचं चरित्र नरहर व्यंकाजी राजाध्यक्ष यांनी 1907मध्ये प्रकाशित केलेलं होतं आणि ते दुर्मिळ होतं पुस्तक. त्यामुळे ते आपण गोवा मराठी अकादमीतर्फे 2 खंडामध्ये या ठिकाणी पुनर्मुद्रित केलेलं आहे आणि प्रकाशित केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं ते पुस्तकामध्ये की जेव्हा ज्या काळामध्ये आपण हे पुस्तक लिहितो आहोत, तर त्या काळामध्ये इतिहासामध्ये अनेक संशोधक नवीन संशोधन करत आहेत इतिहासावरती. त्याच्यामध्ये गोविंद सखाराम सरदेसाई असतील, राजवाडे असतील, फारसनीस असतील, त्या सगळ्यांचं संशोधन सुरू होतं. आणि त्याने असं लिहिलं त्याच्यामध्ये की आपल्याला जर संधी मिळाली तर आपण दुसरी आवृत्ती जर या पुस्तकाची काढता आली तर ह्या सगळ्या नव्या संशोधनाचा समावेश आपण त्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये करू, असं त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं. परंतु त्यांना तो काही योग आला नाही त्या काळामध्ये. ते पुस्तक दुर्मिळ झालेलं होतं. त्यामुळे मग आम्ही असा विचार केला की हे परत जशाच्या तसं छापण्यापेक्षा त्याला जर त्यानंतर जे काही संशोधन झालेलं आहे या संदर्भात त्याची जर जोड दिली तर त्याला थोडी अधिक उपयुक्तता येऊ शकेल. त्यामुळे हे 2 खंडामध्ये, पूर्वीचं मूळ पुस्तक जे आहे ते एका खंडामध्येच आहे, परंतु आम्ही 2 खंडामध्ये विस्तृत स्वरूपामध्ये हे पुनर्मुद्रित केलेलं आहे. पहिला जो खंड आहे त्याला माझी 64 पानांची संपादकीय प्रस्तावना आहे आणि त्याच्यामध्ये सगळं नंतरचे जे संशोधन जे आहे त्याचा उहापोह मी त्याच्यामध्ये केलेला आहे. हा दुसरा खंडसुद्धा जो आहे की ते नुसतं पुस्तक नाही, पण त्याच्यामध्ये कसं आहे की पहिल्या खंडामध्ये पूर्ण चरित्र जीवबादादांचं आणि संपूर्ण केरकर कुटुंबाचं आलेलं आहे आणि दुसऱ्या खंडामध्ये त्यांची जी अस्सल समकालीन पत्रं जी आहेत ती त्याच्यामध्ये आपण दिलेली आहेत. काही कैफियती आहेत, काही बखरी आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी नरहर व्यंकर राजाध्यक्षांनी अजून एक पुस्तक प्रकाशित केलं होतं की त्याच्यामध्ये जीवबादादावरचे ते या पुस्तकाच्या आधी 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये ते प्रकाशित झालेलं होतं. मग ते संपूर्ण पुस्तकसुद्धा मी याच्यामध्ये एक समाविष्ट केलेलं आहे आणि दोन्ही मिळून एक चांगले 2 खंडामध्ये हे बक्षीबहादर जीवबादादा केरकरांचं चरित्र आपण लोकांपुढे आणलेलं आहे. उद्देश असा आहे की हे तरुण पिढी जी आहे की तिला ही प्रेरणा याच्यापासून मिळावी. पहिला खंड आम्ही पेडण्यामध्ये स्वैरोपनाथ आंबिये महाविद्यालय जे आहे त्या ठिकाणी बिहारचे तेव्हाचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर त्यांच्या हस्ते एक मोठा समारंभ त्या कॉलेजमध्ये झालेला होता आणि तो पहिला खंड आपण प्रकाशित तिथे केलेला होता. त्यानंतर केरी हे जे जन्मगाव आहे पेडणे तालुक्यामधलं, तर जीवबादादांच्या घरामध्ये आम्ही भेट दिली होती आणि तिथले न्यू इंग्लिश स्कूल जे आहे ते शाळेमध्ये आपण एक प्रकाशन समारंभ केला होता. त्याच्यामध्ये पहिला खंड प्रकाशित केलेला होता. त्यामुळे हा दुसरा खंड आम्हाला असं वाटलं की तो पणजीमध्ये हा जाहीर कार्यक्रम झाला पाहिजे. त्यामुळे हा दुसरा खंड आपण पणजीमध्ये आज प्रकाशित केला आणि नवीन पिढीसमोर जीवबादादांचं संपूर्ण चरित्र आणि त्यांचे समकालीन तो संपूर्ण मोठा इतिहास आहे. खरं म्हणजे फक्त जीवबादादा केरकरच नाही, त्यांचं संपूर्ण कुटुंब, त्याचा पराक्रम या चरित्रातून मला वाटतं आपल्यासमोर येईल आणि सगळ्यांना नव्या पिढीला त्यापासून निश्चितपणे प्रेरणा मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.